बंधूंनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या सगळ्यांना शांती असो. आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया, आपण केलेलं सबस्क्राईब आणि लाईक आणि इतरांना जे शेअर करत आहे त्याबद्दल मी खरंच आपला मनपूर्वक आभारी आहे. प्रभू येशूच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण खूप चांगला पल्ला गाठलेला आहे. परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही वैयक्तिकरित्या देखील बायबलचा अभ्यास करावा आणि त्याच्यासाठीच आपण रोज बायबल अभ्यास घेत आहोत. आणि जर खरंच तुम्हाला इच्छा आहे की मला बायबलचं वचन बारकाईने समजून घ्यायचं आहे, देवाबद्दल जाणून घ्यायचं आहे, तर आम्ही तुमच्यासाठी ऑनलाईन बायबल अभ्यास सुरू केलेला आहे. आणि हा अभ्यास आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ न्यायला खूप सहकार्य करणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला शक्य आहे, रोज संध्याकाळी 6:15 ते 7:15 या दरम्यान जर तुम्ही बायबल वचन शिकू शकता तर आमच्याशी जुडले जा. जो स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहे त्या नंबरवर आम्हाला मेसेज करा. आम्ही तुम्हाला लिंक शेअर करू. गुगल मीटच्या द्वारे आपण सगळे एकत्र भेटणार आहोत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक एकत्र भेटत आहेत आणि देवाचं वचन गांभीर्याने ते शिकत आहेत. आणि माझी इच्छा आहे की त्या स्टडीमध्ये तुम्ही देखील असावं. तर नक्कीच आम्हाला मेसेज करा आणि तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला रोज लिंक पाठवू. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि देवाच्या सुंदर अनुभवामध्ये प्रवेश करा. देवा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देऊ. धन्यवाद. स्वर्गातील पवित्र दयाळू देवा, यावेळेला आम्ही सर्वजण तुमचे आभार उपकार मानतो. या वेळेसाठी दिवसभर सांभाळून ही सुंदरशी वेळ पित्या तुम्ही आम्हाला दाखवलीत, त्याबद्दल अंतःकरणाने आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वरा, जे कोणी वाटेत आहेत, कामामध्ये बिझी असतील, प्रभू परमेश्वरा त्या प्रत्येक भाऊ बहिणीला हे वचन ऐकण्याची संधी मिळू देत प्रभू राजा, आणि त्यांच्या संगती सोबती राहा. देवा, आजचं वचन जे काही तू आमच्याशी बोलणार आहेस, अंतःकरणाने ते स्वीकारायला, त्यानुसार चालायला तू आम्हाला मदत कर. आणि प्रभू, जे प्रवासामध्ये भाऊ बहिणी ऐकत आहेत त्यांचा प्रवास तू सुखरूप कर, त्यांना सुखरूपरित्या घरी घेऊन ये प्रभू. त्याचप्रमाणे प्रार्थना करतो की जे भाऊ बहीण खूप दिवस झाले जॉईन करत नाहीये, काय त्यांना अडीअडचणी माहीत नाही प्रभू, पण आम्ही त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करत आहोत. देवादायकानं तू त्यांना घेऊन ये, त्यांना तुझी ओढ लागू दे, तुला जाणून घेण्याची, तुझ्या वचनाचा गंभीरपणे अभ्यास करण्याची आणि वावपाव करण्याची संधी त्यांना मिळू देत राजा. त्यांचे सर्व अडखळण नासुरी येशूच्या नावात निघून जाऊ देत प्रभू. आणि देवबापा, जे आम्ही तुझे लेकरं या ठिकाणी वचन ऐकायला, वावपाव करायला, समजून घ्यायला एकत्र आलेलो आहोत प्रभू, आमची विचारशक्ती वाढव, आकलनशक्ती वाढव आणि तुझं वचन जसं आहे तसं स्वीकारण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर, मदत कर. इथून पुढची सर्व वेळ काळ पित्या तुमच्या हातात देऊन ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात करतो, म्हणून तुम्ही ऐका पित्या. आमेन. 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 ओके मित्रांनो, आपण दाखल्याविषयी शिकत आहोत आणि पेरणी करणाराचा दाखला आपण शिकला आणि त्यानंतर दुसरा एक दाखला जो बी बद्दलच आपल्याला सांगतो. तो बीचा दाखला देताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की आधी बी असतो आणि मग अंकुर येतं आणि मग अंकुरामधून कणीस बाहेर येतं आणि कणसामधून भरलेला दाणा येतो. हा स्टडी सुरू करण्याच्या अगोदर मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो जो तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण कधी आपण त्याच्याकडे इतकं लक्षपूर्वक त्या गोष्टीला ऑब्झर्व नसेल केलं, निरीक्षण नसेल केलं. पण आज मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो, खूप सुंदर आहे. मला काय वाटतंय हा व्हिडिओ बघून, तुमच्या मनामध्ये काय विचार येतात? परमेश्वर म्हणजे किती अद्भुतरित्या नाही का चमत्कार करतो की जमिनीमध्ये बी पेरल्यानंतर ते जमिनीमध्ये रुजलं जातं आणि अद्भुतरित्या नाही का परमेश्वर कार्य करतो की त्याच्यातून अंकुर निघतो आणि अंकुर निघाल्यानंतर त्याची वाढ होते. मित्रांनो, हे सगळं आपण आपल्या आजूबाजूला रोज घडतंय, पण आपण कधी या चमत्काराकडे बघितलेलंच नाही. बघा, प्रत्येक दिवशी त्या रोपट्याची किंवा त्या अंकुराची वाढ होत असते. जमीन भेदून तो छोटासा अंकुर जमिनीतून बाहेर येतो. कुठून ही सगळ्या गोष्टी घडत असतील, आपल्या आजूबाजूला कशी ही वाढ होत असेल. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी निसर्ग आपल्याला परमेश्वराचं महत्कृत्य सांगतो. आपला अविश्वास दूर करतो जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी बघतो की या सगळ्यांवर कंट्रोल ठेवणारा तुमचा आणि माझा परमेश्वर आहे.
सगळ्यांवर प्रभुत्व चालवणारा तो परमेश्वर आहे, जो आपल्याला सगळ्या गरजा ज्या लागतात ना त्या झोपेतही पुरवतो. मित्रांनो, हा दाखला आपल्याला ती गोष्ट सांगतोय की जेव्हा आपण प्रभूमध्ये वाढतो तेव्हा आपली सुद्धा वाढ अशाच पद्धतीने होते. आणि जेव्हा आपण कोणाला तरी सुवार्ता सांगतो तेव्हा त्याच्यामधून एकाएक सगळ्या गोष्टी होऊ शकत नाही. आज संदेश सांगितला आणि लगेच तत्काळ त्याच्यामध्ये बदल घडलेत असं प्रत्येक वेळेस होत नाही. त्या गोष्टी हळूहळू होतात, त्यांना वेळ द्यावा लागतो. आपल्याला स्वतःला सहनशीलतेने वाट पाहावी लागते, आशा धरावी लागते. ज्याप्रमाणे एक शेतकरी आपलं बी पेरतो आणि तो आशा धरतो की भविष्यात याच्यातून अंकुर फुटणारच आहे. त्याला माहिती असतं आजूबाजूच्या वातावरणाने, पावसाने, अनुकूल वातावरणाने त्या शेतकऱ्याला बरोबर कळतं की आता ठराविक वेळेमध्ये त्याला पीक येणार आहे, त्याच्यामधून अंकुर फुटणार आहे आणि मग त्याला पीक मिळणार आहे. मित्रांनो, तसंच आपण जेव्हा आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये म्हणा किंवा आपल्या कामावर जेव्हा देवाचं वचन सांगतो, लोकांना ख्रिस्ताबद्दल सांगतो, तेव्हा धीराने वाट पहा. वारंवार एखाद्याला टोमणे देऊन बोलणं, वारंवार त्या गोष्टी सांगणं, ह्या गोष्टी थोड्या थांबून धीराने त्याच्यासाठी प्रार्थना करणं आणि त्याच्यामधून अंकुर फुटण्याची वाट बघणं, हे आपल्याला या दाखल्यातून शिकायला मिळतं. मित्रांनो, आपण पाहिलंय की जेव्हा आपण सुवार्ता सांगतो तेव्हा त्याची स्थिर गंभीरपणे वाट बघणं महत्वाचं आहे. कोणी स्क्रीनवरचा मुद्दा वाचेल? आपण वचनाची घोषणा करू शकतो, परंतु जीवात्म्यात जीवन उत्पन्न करण्याचे व त्यातून नीतिमत्व व देवाची स्तुती उपजविण्याचे सामर्थ्य आपण देऊ शकत नाही. देवाच्या वचनाची घोषणा करण्यात मानवी सामर्थ्याच्या पलीकडील सामर्थ्याचे कार्य असले पाहिजे. केवळ दैवी पवित्र आत्म्याच्या ज्वलंत व जोरदार कार्याद्वारे जीवात्म्यात सर्वकालीन नवजीवन उत्पन्न होऊ शकते. आमेन. मित्रांनो, मुद्दा आपल्याला हे सांगतोय की मनुष्य त्याचे सगळे प्रयत्न करतो, परंतु परमेश्वराने हवा, पाणी, सूर्यप्रकाश दिल्या वाचून त्या पिकामध्ये किंवा त्या बियामधून अंकुर बाहेर येऊ शकत नाही. तसंच आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा उपवास करतो आणि देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो किंवा आपल्या प्रयत्नांनी आपण प्रयत्न करतो काही करून देवाचं सानिध्य मला मिळवता येईल. हे सगळे प्रयत्न चांगले आहेत मित्रांनो, पण जेव्हा आपण त्याला ओळखतो, परमेश्वराला जवळून ओळखतो, त्याच्या वचनाचं अध्ययन करतो आणि त्याला जाणून घेण्याची उत्कट इच्छा बाळगतो, तर त्यावेळेला तो आपल्यावर त्याचा दैवी प्रकाश पाडतो, त्याचा दैवी पवित्र आत्मा आपल्याला देतो, जेणेकरून आपण त्याला ओळखतो आणि तो नवीन जन्माचा अनुभव आपल्याला देतो. मित्रांनो, हा इतका अद्भुत अनुभव आहे की जसं वचन सांगतं ना की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. तो नवीन जन्माचा अनुभव आहे मित्रांनो. तो खूप कमी लोकांकडे आहे. आपण जे इथे रोज जमलेलो आहोत, मला पूर्ण खात्री आहे की कधी ना कधी तुम्हाला त्या नवीन जन्माचा अनुभव आलेला आहे आणि त्या अनुभव असणाऱ्या व्यक्तीला पूर्णपणे खात्री असते की मी जेव्हा प्रार्थना करतोय माझा प्रत्येक शब्द प्रभू येशू ऐकत आहे. मी जी वागणूक मी वागत आहे, बोलत आहे, त्या प्रत्येक गोष्टीकडे माझ्या प्रभूचं बारकाईने लक्ष आहे आणि म्हणून त्याचे अंतःकरणातून ते प्रेम बाहेर निघतं प्रभूविषयी. कोणाला तरी दाखवायचंय किंवा चर्चच्या लोकांना काहीतरी इम्प्रेस करायचंय म्हणून मी कार्यभाग घेईल, मग मला गादी मिळाली पाहिजे, चर्चमध्ये खुर्ची मिळाली पाहिजे, याच्यासाठी तो व्यक्ती झटत नाही. त्याच्यासाठी महत्वाचं असतं की तो खाली जरी बसला, मागच्या सीटवर जरी बसला, तरी त्याचं कुठल्या असं सभासद ज्याला ख्रिस्ताची गरज आहे त्याच्याकडे लक्ष असतं. जो व्यक्ती एकदम तन्मयतेने प्रभूकडे आलेला आहे त्याच्याकडे त्याचं लक्ष असतं आणि तो बरोबर तो व्यक्ती त्या व्यक्तीला कॅच करतो आणि त्याच्यासाठी तो प्रार्थना करायला धावून जातो. ही नवीन जन्म झालेल्याची खूण आहे मित्रांनो. मग फरक पडत नाही की तो तिथं मी पास्टरच असलं पाहिजे किंवा सेवकच असलं पाहिजे, याला फरक पडत नाही. देवाचं कार्य लहानातला लहान व्यक्ती सुद्धा करू शकतो जेव्हा त्याला नवीन जन्माचा अनुभव येतो तेव्हा. आमेन. त्याला कुठल्याही थिओलॉजीची, मोठमोठ्या डिग्रीची गरज नाहीये. जेव्हा तुम्हाला हा अनुभव येतो, देवाच्या प्रेमाचा तुम्हाला अनुभव घडतो, तुम्ही ते वचन सांगायला लोकांपर्यंत जाऊ शकता. होय, पण फक्त एवढंच गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून इतरांना दुखावलं नाही गेलं पाहिजे त्यांचं अंतःकरण. आपण मागे पण याच्याविषयी चर्चा केली की जेव्हा आपण सुवार्ता करायला बाहेर पडतो तर लोकांना खूप वेळेला धार्मिक गोष्टीविषयी बोलायला आवडत नाही.
तर अशा वेळेला संधी साधून मित्रांनो त्या व्यक्तीशी एक नातं बनवायला बघा. तुमच्यातला अंतःकरणातला ख्रिस्त त्या वागण्या बोलण्यातून त्या व्यक्तीला दिसू द्यात. बरोबर तो व्यक्ती त्याला जेव्हा कमतरता भासते की अरे जी गोष्ट याच्याकडे आहे ना ती माझ्याकडे नाहीये. बघा मित्रांनो, आपण काल उदाहरण बघितलं की पौल पण देवाची सेवा करत होता आणि स्टीफन पण देवाची सेवा करत होता. पौलाला असं वाटलं होतं की मी स्टीफनला मारून देवाची सेवाच करतोय, पण जो तेज स्टीफनच्या चेहऱ्यावर होता त्याची कमतरता पौलाला भासली, जो आधी शौल होता त्या शौलाला भासली. आणि मग जेव्हा त्याला मारून तो दमिश्कात निघाला तेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये कुठं ना कुठेतरी तो विचार चालू होता आणि त्या विचारांना प्रभू येशू प्रतिसाद देतो, कारण त्याचं अंतःकरण कुठं ना कुठेतरी त्याला कमतरता भासत होती की मी जर हे देवासाठी करत आहे तर त्या व्यक्तीने मला क्षमा केली असं काय बरं त्याच्यामध्ये असेल की एवढं सगळं त्याला त्रास होऊन सुद्धा तो म्हणतोय की हे पाप त्यांना मोजू नको परमेश्वरा. ही गोष्ट त्याच्यामध्ये कुठून आली? मला तर असं वाटतं मित्रांनो, काही ना काहीतरी विचार पौल तिथे करतच असणार आहे. आमेन. तुम्ही सहमत आहात माझ्याशी? त्या विचारांना सहमती देऊन प्रतिसाद देऊन प्रभू येशू त्याच्याशी बोलतो. कारण बघा, एका कठीणातल्या कठीण व्यक्तीला जेव्हा बोललं तरी त्याच्यामध्ये काही परिणाम होत नाही, तिथे दैवी चमत्कारच उपयोगात येतो. आणि पौलाच्या बाबतीत तेच घडलं. त्याने लोकांनी किती जरी त्याला सांगितलं तरी त्याच्याकडून झालं नाही, त्याच्याकडून त्याचं परिवर्तन झालं नाही. शेवटी प्रभू येशूने त्याला स्वतः येऊन भेटला, त्याची कान उघडणी केली आणि तोच शौल तो नंतर पौल झाला. आणि त्याने देवाची सेवा इतकी केली की आतापर्यंत कुठल्याच सेवकाने एवढं केलं नसेल. त्याने शेवटी त्याचा शिरच्छेद करण्यात आला आणि पवित्र शास्त्रामध्ये त्याची सगळ्यात जास्त पुस्तकं आहेत. आमेन. हे केवळ आणि केवळ देव करू शकतो मित्रांनो. जेव्हा तुम्ही एखाद्याला सुवार्ता सांगता, देवाचं वचन सांगता ना, तर त्या व्यक्तीला वेळही द्या, त्याच्या गोष्टी ऐकून घ्यायला शिका. प्रत्येक वेळेस त्याच्यासमोर बायबलच थोपून त्याला मारू नका. एक नातं बनवा, असं नातं बनवा ना की तो व्यक्ती तुमचं ऐकायला आतुर असेल, तुमच्या सहभागितेत यायला तो आतुर असेल. आमेन. पुढे आपण बघूया. हे काही मुद्दे आपण बघितलेत. बीजात जीवन असते, मातीत सामर्थ्य असते, परंतु देवाचे अपरिमित सामर्थ्य दिवस रात्र वापरले गेल्याशिवाय बीजातून काही उत्पन्न मिळणार नाही. आपण आपल्या घरच्यांसाठी प्रार्थना करतोय, आपल्या भावा बहिणींसाठी, आपल्या पत्नीसाठी, पतीसाठी प्रार्थना करतोय, पण मित्रांनो देवावर सुद्धा अवलंबून राहायचं आहे आपल्याला. आपण बऱ्याच वेळेला काय करतो, आपले प्रयत्न खूप करतो त्या व्यक्तीला देवाकडे आणण्याची. बळबळ त्याला बायबल वाचायला लावेल किंवा बळबळ त्याला चर्चला घेऊन येईल. मित्रांनो, जर तो व्यक्तीच यायला तयार नसेल ना तर त्याच्या अंतःकरणाविरुद्ध जाऊ नका, पण त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करा. इतकं अंतःकरणाने प्रार्थना करा ना मित्रांनो की त्या व्यक्तीला भासलं पाहिजे की असं काय आहे या प्रार्थनेमध्ये की हा व्यक्ती माझ्यासाठी रडतोय. उदाहरणार्थ आपल्या विशाल भाऊनी एक उदाहरण सांगितलं होतं की त्यांच्या ताई ज्या चर्चला जात होत्या त्यांनी विशाल भाऊंसाठी इतक्या कळकळतेने प्रार्थना केली, इतके हाडजीड करत होते, तरी सुद्धा त्या बहीण त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते. सरते शेवटी त्यांच्या वागणुकीमुळे विशाल भाऊंचं अंतःकरण बदललं. मित्रांनो, तसंच आपल्याला करायचं, सहनशीलतेने एकमेकांसाठी प्रार्थना करत राहायचंय. मग तिथे चमत्कार घडतोच, परिवर्तन घडतंच मित्रांनो. पण धीराने वाट बघितली पाहिजे. जसा शेतकरी त्या पिकाची धीराने वाट बघतो, आपण सुद्धा धीराने त्यांची वाट बघितली पाहिजे. आमेन. पुढे मुद्दा आपल्याला हे शिकवतो की शुष्क झालेल्या शेतांना ओलावा मिळण्याकरिता पावसाच्या सरी पाठवल्या गेल्या पाहिजेत. सूर्याने उष्णता प्रदान केली पाहिजे. मातीखाली पुरलेल्या बीजापर्यंत विजाचा प्रवाह पोहोचवला गेला पाहिजे. मित्रांनो, हा मुद्दा हे आपल्याला सांगतो की त्या व्यक्तीला पुरेसा असा वेळ द्या. त्याच्यासाठी प्रार्थना तर करायचीच, त्याला वेळ पण द्यायचा आहे आणि धीराने त्याची वाट पण बघायची आणि त्याला सहन पण करायचं. मित्रांनो, हे खूप अवघड आहे. त्या व्यक्तीला तो आपल्याला शिव्याश्राप देतोय, वाईट सुद्धा बोलतोय, पण तरी सुद्धा आपल्याला ते सहन करायचं आहे. कारण हा कुणाचा स्वभाव आहे मित्रांनो? देवाचा, प्रभू येशूचा स्वभाव आहे, देवाचा स्वभाव आहे. कारण प्रीती सहनशील आहे आणि देव प्रीती आहे, म्हणजे प्रभू येशू सुद्धा सहनशील आहे. आमेन. उत्पन्नकर्त्याने बीजात जे जीवन घातले आहे केवळ तोच ते बाहेर आणू शकतो. त्या व्यक्तीमध्ये जर देवाने ते जीव घातलेला आहे किंवा त्याचं देवाचा प्रतिरूप तो बनलेला आहे,
तर तुम्ही दिलेला वेळ, तुम्ही केलेल्या प्रार्थना, तुम्ही केलेले उपवास कधीच व्यर्थ जाणार नाहीत. परमेश्वर त्या व्यक्तीमध्ये परिवर्तन घडून निश्चित आणणार. फक्त धीराने आपल्याला वाट पाहायची. उत्पन्नकर्त्याने त्याच्यामध्ये जीवनाची गोष्ट ऑलरेडी घातली. केवळ तोच त्याच्यामधून अंकुर बाहेर काढू शकतो. प्रत्येक बीजाची वाढ, प्रत्येक रोपाचा विकास देवाच्या शक्ती सामर्थ्यानेच होतो. कारण वचन सांगतं, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धीस जातं. बऱ्याच वेळेला आपण काय करतो, व्यक्तींवर चिडचिड खूप करतो. लोक बोलतात की अहो ब्रदर, ह्यांना किती वेळा सांगितलं, पास्टर किती वेळा सांगितलं, त्याला चर्चला ये, प्रार्थना करत जा, बायबल वाचत जा. मित्रांनो, अशा चिडचिडीने घरामध्ये अजून ताणतणावाचं वातावरण बनतं. पण एक प्रेम, नातं, शांती, ह्या गोष्टी आपल्याला प्रस्थापित करायच्या आणि हे निर्माण करणारा केवळ देवच आहे. म्हणून धीराने, गंभीरपणे, प्रीतीने एकमेकांचं सहन करून आपल्याला देवाचे किरण आपल्या घरामध्ये, घरातल्या प्रत्येकावर ते देवाच्या प्रकाशाचे किरण त्यांच्यावर पडू द्यायचे. आणि ते पाडणारे तुम्ही आणि मी आहोत मित्रांनो. तुमच्याद्वारे ते देव कार्य करणार आहे. तुमच्या वागणुकीच्या द्वारे त्यांच्या हृदयाच्या खोलवर तो प्रकाश मिळणार आहे. आमेन. एक गीत फार सुंदर आपल्याला सांगतं, मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तू दिसो. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण असू मित्रांनो, भावनो, बहिणींनो, आपल्यामधून ख्रिस्त वागण्या बोलण्यातून तो दिसलाच पाहिजे. पण हे आपल्या प्रयत्नांनी नाही होत, हे करणारा सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तच आहे. वचन आपल्याला सांगतं यशाया 61:11, कारण भूमी जशी आपले अंकुर उगविते, मळा जसा आपणात पेरलेले बी उगवेसे करतो, तसा प्रभू परमेश्वर सर्व राष्ट्रांदेखत धार्मिकता व कीर्ती अंकुरित करेल. तो करेल, आपण नाही. बऱ्याच वेळेला आपल्यामध्ये एक भयानक गोष्ट उत्पन्न होते. मी मागं पुष्कळ वेळेला हे सांगत आलोय आणि मला हे वारंवार सांगावंसं वाटतं, कारण ही गोष्ट आपल्या या ग्रुपमध्ये कुठेच दिसू नये. की आपण रोज बायबल स्टडी करतोय, रोज बायबल वाचतोय, रोज प्रार्थना करतोय, सकाळ संध्याकाळ प्रार्थना करतोय, पण नकळतपणे कुठं ना कुठे सैतान आपल्यामध्ये स्वधार्मिकतेचं पाप, भयानक पाप आपल्यामध्ये पेरतो आणि आपण हळूहळू इतरांशी कम्पेअर करायला लागतो. की अरे या भावाला कळत नाही, या बहिणीला कळत नाही, आम्ही बघा रोज बायबल स्टडी करतोय, सकाळ संध्याकाळ प्रार्थना करतोय, आणि ह्याचं बघा हा तर ग्रुपमध्ये सामील होत नाही, याला लिंक पाठवतोय तरी याला कळत नाही, याला अक्कल नाही, समजत नाही. मित्रांनो, हे तुमचं आणि माझं काम नाहीये. हे जेव्हा अशा गोष्टी आपल्या अंतःकरणात उत्पन्न होतात ना, सावध व्हा, देवाला प्रार्थना करा, देवाला क्षमा मागा. कारण मित्रांनो, सिस्टर एलेन व्हाईट आपल्याला गाईड करतात, सांगतात की एक वेळ दारुडा मनुष्य बरा, परंतु स्वधार्मिकपणा असणारा व्यक्ती हा भयानक अवस्थेत आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने तो दाखला देताना, एक दाखला देऊन प्रभू येशू म्हणतो, 2 उपासक मंदिरात गेलेत. एक जो याजक आहे, जो समोर गेलाय आणि तो मोठमोठ्याने ओरडून प्रार्थना करतोय. काय प्रार्थना करतो ओरडून? कोणी सांगेल मला? मी दान दशमांश करतो, काही करतो. आमेन, आमेन, आमेन. करतो, तुझी स्तुती आराधना करतो. येस. आणि नंतर तो काय बोलतो? मी पापी व्यक्ती म्हणतो, मी पापी आहे, माझी क्षमा कर. येस. पण हा, जसं मेघराज भाऊ म्हटले की तोच याजक, पुढारी, मंदिराचा पुढारी, तो म्हणतो की मी उपवास करतो, मी दशमांश देतो, मी किती चांगलं कृत्य करतोय, मी तुझी स्वार्थ सांगतोय, मी ह्या पापी जकातदारासारखा नाहीये. तो बोर्ड दाखवून बोलतोय त्या जकातदाराकडे, जो कोपऱ्यामध्ये बसलाय, कुणालाही दिसणार नाही अशा बाजूला एका कोपऱ्यामध्ये बसतोय आणि तो रडतोय. आणि हा याजक जो एकदम उंची पोशाख घालून पुढे येऊन तो बोलतोय की बघ प्रभू, मी उपवास करतोय, तुम्हाला किती आशीर्वादित केलंय, मी सकाळी प्रार्थना करतोय, संध्याकाळी प्रार्थना करतोय, बायबलचं वचन वाचतोय, किती छान. पण ही माणसं बघा, यांना तर कळत पण नाही. सुवार्ता सांगितले तरी यांना कळत नाही, यांना अक्कल नाही, यांना समजत नाही. मित्रांनो, हे पाप खूप भयानक आहे. याच्यापासून आपल्याला वाचायचंय. कारण एखाद्याचं परिवर्तन करणं हे आपल्या हातात नसून देवाच्या हातात आहे. आपलं फक्त काम आहे त्याला सुवार्ता सांगणं, त्याला वेळ देणं, त्याला संधी साधून, त्याला कधी वेळ मिळाला तर त्याच्यासाठी प्रार्थना करणं, त्याला देवाच्या गोष्टी वेगवेगळ्या साक्षेने, वेगवेगळ्या गोष्टीने, वेगवेगळ्या उदाहरणाने, मायेने, ममतेने सांगणं. टोमणे टामणे देऊन एखाद्या व्यक्तीच्या हृदयामध्ये परिवर्तन होत नाही. आमेन. सगळेजण सहमत आहेत मित्रांनो?
आमेन. हे खूप महत्वाचे, म्हणून याच्यापासून सावध राहा. पण दुसरीकडे तो जकातदार जो स्वतःला इतका पापी समजतो, जो आकाशाकडे वर दृष्टी लावून सुद्धा बघत नाही, तो आपल्या गुडघे टेकून त्या गुडघ्याच्या मधोमध त्याचं तोंड खुपसून एकदम काकुळतेने रडतो आणि प्रभूला म्हणतो की माझे तुझ्याकडे बघण्याची सुद्धा लायकी नाहीये प्रभू, मला क्षमा कर, कारण मी पापी आहे, मी दीन आहे, मी घाणेरडा आहे, मी अंतःकरणाचाच पापी आहे, मला क्षमा कर. कोण श्रेष्ठ ठरतं मित्रांनो या दोघांच्या मध्ये? जकातदार. Yes. जकातदार. मित्रांनो, आपल्याला सुद्धा त्या जकातदारासारखंच देवासमोर लीन आणि नम्र राहायचंय. आपली धार्मिकता आपल्याला मिरवायची नाहीये, कारण यशया 61 आपल्याला सांगतं, कारण भूमी जशी अंकुर उगविते, मळा जसा आपणात पेरलेले बी उगवेसे करतो, तसा प्रभू परमेश्वर सर्व राष्ट्रांत देखत धार्मिकता आणि कीर्ती अंकुरित करील. तो करील, आपण नाही. धार्मिकता आपल्यामधून बाहेर आणणारा प्रभू येशू आहे, आपण नाही. चांगलं कृत्य आपल्याद्वारे इतरांशी करणारा प्रभू येशू आहे, आपण नाही. म्हणून पौल म्हणतो की आता मी जगतो असे नाही, तर माझ्या ठाई असलेला ख्रिस्त जगतोय. मी चांगलं कृत्य करतोय असं नाही, तर माझ्या ठाई असलेला प्रभू येशू ख्रिस्त करतोय. कारण माझ्या देहामध्ये, माझ्या दैहिक स्वभावामध्ये काहीही चांगलं बसत नाही. आमेन. आमेन. नवीन जन्मलेलं अंतःकरण मित्रांनो हे असंच असतं, जे पूर्णपणे प्रभू येशूवर अवलंबून राहतं. आमेन. पुढे आपण बघितलं, पेरणाऱ्याचे काम विश्वासाचे काम असते. बीजात जीवन उत्पन्न होणे व त्याची वाढ होणे हे रहस्य तो समजू शकत नाही, परंतु वनस्पतीच्या विकासाकरिता देवाने लावून दिलेल्या माध्यमांवर त्याला विश्वास असतो. तो बी पेरतो, तो त्याचं धान्य शेतामध्ये टाकतो, पण त्या जमिनीतून अंकुर कसा फुटतो ही शेतकऱ्याला त्याची कल्पना नसते. तो फक्त त्या अंकुराची वाढ बघतो, आणि तो अंकुर त्याच्यामधून कसा फुटेल हे त्याला का कळतं? कारण जमिनीचा ओलसरपणा बघून, वातावरण बघून, ऊन वारा पाऊस त्या पिकाला व्यवस्थित मिळते, हे सगळं बघून त्याला पूर्णपणे खात्री असते की याच्यामधून अंकुर फुटणारच. पुढे मुद्दा आपल्याला हे सांगतो, त्याचे बीज जमिनीत टाकण्याने तो जणू मौल्यवान धान्य फेकून देत आहे असे भासते. हे मौलाचे धान्य त्याच्या कुटुंबाकरिता अन्न होऊ शकले असते. तो शेतकरी जो आहे मित्रांनो, जेव्हा तो कापणी करतो, जेव्हा धान्य वेगळी करतो, तेव्हा तो काही भाग धान्याचा एक वेगळा ठेवतो. का? कारण त्याला पुढे पण त्याची पेरणी करायची असते. खरं बघितलं तर ते पेरणी करण्यासाठी जे बाजूला काढलेलं धान्य ते त्याच्या कुटुंबासाठी त्याला धान्य झालं असतं किंवा ते मौल्यवान ठरलं असतं, त्याच्या कुटुंबाची भूक भागली असते, पण तरी सुद्धा तो ते धान्य उचलतो आणि त्या जमिनीवर तो फेकून देतो. का? कारण त्याला आशा असते की या धान्यातून अजून मला कितीतरी पटीने परत धान्य मिळणार आहे. हे मोलाचे धान्य त्याच्या कुटुंबाकरिता अन्न होऊ शकले असते, पण तरी सुद्धा तो वेळ काढतो, त्याचं धान्य काढतो आणि त्याचं शक्ती, त्याचे सगळं पणाला लावतो, त्याचा विश्वास ठेवून तो ते पीक पुन्हा टाकायला सुरुवात करतो. मित्रांनो, आपण सुद्धा या पिकामध्ये किंवा शेतामध्ये काम करणाऱ्या विश्वासकाप्रमाणेच आहोत. जसा तो शेतकरी त्याचं काही धान्य जे आहे ते बाजूला काढतो, तसं आपण देखील आपल्या दिवसभरातला, हप्त्याभरातला वेळ देवासाठी काढून त्या कुठल्या तरी लेकराला किंवा लोकांना देवाची सुवार्ता सांगून त्यांना ख्रिस्त आपल्या वागण्या बोलण्यातून दाखवून दिला पाहिजे, संधी साधली पाहिजे, त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. याला म्हणतात ते धान्य बाजूला काढून ठेवणं. याला म्हणतात तो वेळ बाजूला काढून ठेवणं, जे आपण देवाच्या कार्यासाठी देत आहोत. आपण सुद्धा देवाच्या वचनाची पेरणी करतो आणि मग ते धान्याची आपण वाट पाहायलाच हवी. ते धान्य नुसतं फेकून दिलंय, वचन सांगितलं आणि मग त्याचं तो बघून घेईल असं नाही. त्या व्यक्तीची वाट बघा, त्याला कुठून ना कुठून त्या व्यक्तीला कसा सपोर्ट देता येईल याच्यासाठी प्रयत्नशील राहा. कारण प्रभू येशू हरवलेल्या एका मेंढरासाठी तो झटतो. मग तुम्ही आणि मी देखील तसंच असायला पाहिजे. तो चर्चला येत नाही, मग मी काय करू? तो बायबल स्टडीला येत नाही, मग मला काय घेणं देणे, त्याचं तो बघून घेईल. नाही, आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपल्या प्रत्येकाला वेळ देऊन, एकमेकांसाठी प्रार्थना करून, त्यांच्यासाठी वेगळं धान्य बाजूला काढून ठेवणं म्हणजे काय? त्यांच्यासाठी ठराविक वेळ देणं, त्यांच्याशी बोलणं, हितगुज करणं, त्यांची ख्याली खुशाली विचारणं, हे सगळं खूप सुंदर आहे मित्रांनो. याच्यामध्येच देवाचं राज्य लपलेलं आहे. आमेन. समजते मित्रांनो सगळ्यांना? आमेन. आमेन. पुढे मुद्दा आपल्याला हे सांगतो, परंतु तो सध्याचे हित भविष्यकालीन
अधिक फायद्याच्या हिताकरिता सोडून देत असतो. म्हणजे जे त्याचं स्वतःचं अन्न आहे, जे त्याच्या लेकरा बाळांना उपयोगी ठरलं असतं, पण तो ते घेतो आणि पुन्हा तो त्याची पेरणी करायला निघतो. तो बीज शेतात टाकतो व त्यातून अनेक पटींनी भरपूर पीक येईल अशी अपेक्षा करतो. याच प्रकारे ख्रिस्ताच्या सेवकांनी श्रम करायचे आहे. जे बी पेरतात त्यातून भरपूर पीक येण्याची अपेक्षा तुम्ही आणि मी ठेवली पाहिजे. जेव्हा आपण सुवार्ता सांगतो तेव्हा त्याच्यामधून परिवर्तन घडलंच पाहिजे अशी अपेक्षा आपण ठेवलीच पाहिजे मित्रांनो. कारण त्याच्यासाठी आपण तेवढा वेळ देतोय, तेवढं कष्ट करतोय, आणि मग जितका प्रयत्न होईल तितका आपल्यापासून करत राहा, त्यांना वेळ देत राहा, फोन करत राहा, विचारत राहा. ही खूप सुंदर गोष्ट आहे मित्रांनो. ही साधी सरळ गोष्ट तुम्हाला वाटत असेल, पण एक प्रेमाचे 2 शब्द जरी बोलले ना तरी ती लोक आश्चर्यचकित होतात. कारण आजच्या जगामध्ये कोणी कोणाला 2 मिनिटं सुद्धा द्यायला तयार नसतं. इतकी लोक धावपळीचं जीवन जगतायत, कोणी कुणाला गुड मॉर्निंग सुद्धा म्हणत नाहीये, तेवढा वेळच नाही कुणाकडे. पण तुम्ही जगापेक्षा निराळे आहात. तुम्ही पेरणीचे काम करणारे विश्वासू सेवक आहात. आमेन. आपण या जगासारखे नाहीयेत मित्रांनो. आपल्याला एकमेकांसाठी काम करायचे, एकमेकांसाठी कष्ट करायचे, एकमेकांसाठी प्रार्थनेमध्ये वेळ घालवायचा आहे. हे देवाचं कार्य आहे, हे देवाचं राज्य आहे. आमेन. आमेन आमेन आमेन. ओके. हा मुद्दा कोणी वाचेल स्क्रीनवरचा? तू वाचू का? हा आंटी. चांगले बीज काही काळ थंड, स्वार्थी, जगिक हृदयात निरर्थक पडून आहे असे वाटत असेल, त्याने मूळ धरल्याचे काही चिन्ह दिसत नसेल, परंतु मागाहून जेव्हा देवाचा पवित्र आत्मा त्या जीवात्म्यावर हुंकर घालतो तेव्हा लगेच बीज अंकुरित होते व सरते शेवटी देवाच्या गौरवार्थ फळ देते. आमेन आमेन आमेन. मित्रांनो, जेव्हा मी हा मुद्दा शिकत होतो मला पेत्राचं भाषण आठवलं होतं, प्रेषितांच्या कृत्यामधलं, की प्रभू येशू ख्रिस्त त्याला क्रुसावर खेळण्यात आलं, त्याला उचलण्यात आलं, मग गाडण्यात आलं, 3ऱ्या दिवशी तो पुनरुत्थित झाला. 40 दिवस 40 रात्र तो शिष्यांशी वेगवेगळ्या माध्यमातून दर्शन देऊन बोलत होता. त्यांच्या शिकवणी ज्या पूर्वी शिकवल्या होत्या ते परत त्यांना सांगत होता. शिष्य पश्चाताप करत होते की अगोदर आम्ही 3.5 वर्ष त्या गोष्टी समजू शकलो नाही, पण आता जे काही प्रभू आम्हाला शिकवत आहे ते आमच्या लक्षात बसत आहे. आणि मग जेव्हा येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं, मग पेंटिकॉसचा दिवस आला आणि सगळे शिष्य माडीवरच्या खोलीमध्ये प्रार्थना करत होते, तेव्हा एक दान सगळ्या शिष्यांना मिळालं. आणि मग पेत्र सगळ्या शिष्यांना घेऊन तो भाषण देत होता. आणि भाषण दिल्यानंतर कित्येक लोकांच्या अंतःकरणाला स्पर्श झाला. आणि वचन असं सांगते की त्यावेळेला हजारोंच्या संख्येने प्रभू येशूच्या विश्वासामध्ये लोकांची भर पडली. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, हे अचानकपणे झालं असेल का त्या लोकांमध्ये? मला काय वाटतं माहिती आहे, माझा वैयक्तिक अनुभव, मला नाही माहिती तुम्ही काय विचार करत असाल याच्याबद्दल, पण ही जी लोक होती ना ती अशी ही लोक होती की जी येशू ख्रिस्ताला क्रूसखांब नेताना त्यांनी बघितलं होतं. जेव्हा येशू ख्रिस्त डोंगरावरील प्रवचन देत होता तेव्हा ते कदाचित आजूबाजूने जात असतील किंवा त्या घोळक्यामध्ये असतील, त्यांनी देवाचं वचन त्यांच्या कानावर पडलं असेल आणि ते निघून गेले असतील. परंतु देवाचं वचन इतकं सटीक आहे की ते जेव्हा हृदयामध्ये पेरलं जातं ते फळ दिल्या वाचून, सबीज दिल्या वाचून ते परत ते देवाकडे जात नाही. त्यावेळेला मित्रांनो त्या लोकांमध्ये, हजारो लोकांमध्ये पूर्वी देवाचं वचन पेरलं गेलेलं होतं, परंतु ते निर्णय घेऊ शकत नव्हते. पण जेव्हा पेत्राने भाषण दिलं तेव्हा देवाचा आत्मा इतका प्रखरतेने त्यांच्या हृदयावर बिंबवला गेला की ते निर्णय घ्यायला ठाम झाले की आता आम्हाला बाप्तिस्मा घ्यायचा आहे, आम्हाला पूर्णपणे प्रभू येशूला स्वीकारायचं आहे. आमेन. तुम्ही सहमत आहात मित्रांनो माझ्याबरोबर? मित्रांनो, इथं सुद्धा तो मुद्दा हा आपल्याला तेच सांगत आहे की चांगले बीज काही काळ थंड, स्वार्थी, जगिक हृदयात निरर्थक पडून आहे असे आपल्याला वाटत असेल, आपण त्याला सुवार्ता सांगतोय किंवा आपल्यामधून सुद्धा तसं परिवर्तन घडत नाहीये, आपण सुद्धा देवाला जसं ओळखायचं तसं आतापर्यंत ओळखत नाही, समोरच्या मधून सुद्धा तसं परिवर्तन घडून येत नाहीये. पण मित्रांनो, हे देवाचं कार्य आहे. कार्य करणारा तोच आहे, पिकामधून अंकुर बाहेर काढणारा तोच आहे.
त्याने मूळ धरल्याने काहीच चिन्ह ते दिसत नाहीये, समोरच्यावर काहीच परिणाम झालेला आपल्याला दिसत नाहीये. वचन सांगतोय पण तो व्यक्ती दुर्लक्ष करतोय आणि सोडून देतोय की बाबा हे काय विशेष वाटत नाही मला. पण मित्रांनो, ते देवाचं कार्य आहे. आपलं काम आहे सुवार्ता सांगणं, वचन सांगणं, त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करणं, प्रेमाने त्याच्याशी नातेसंबंध जोडणं, त्याच्यावर जितका दैवी आत्मा दैवी प्रकाश त्याच्यावर टाकता येईल तितकं त्याला त्याच्या सहभागितेमध्ये राहून त्याला देवाचं चरित्र आपल्याद्वारे प्रकट करणं हे आपलं काम आहे. परंतु मागाहून जेव्हा देवाचा पवित्र आत्मा त्या जीवात्म्यावर फुंकर घालतो तेव्हा लपलेले बीज अंकुरित होते. कधी ना कधी मित्रांनो हे निश्चित होतं. मी सुद्धा अनुभवलेलं आहे, बऱ्याच वेळेला अनुभवलेलं आहे. माझ्या जीवनामध्ये कितीतरी लोक होती की मी ज्यांना सुवार्ता सांगितली, मला असं भासलं की बाबा यांच्यामध्ये काही परिवर्तन घडतच नाहीये. मी देवाकडे आलो, प्रभूला प्रार्थना केली, प्रभू काय कसं काय होईल हे. माझ्या आईबद्दलच माझी साक्ष मित्रांनो. माझी आई, आमच्या घरामध्ये मोठा देव्हारा आहे, आमच्या जुन्या घरामध्ये. मी थोडा वेगळा राहतोय, पण त्या जुन्या घरामध्ये जे आई माझी सगळ्या गोष्टीची उपासना करते, मी कित्येक वेळा प्रयत्न केला आईला सांगण्याचा, सुवार्ता सांगण्याचा, देवाचं वचन सांगण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याच्यानंतर मी फक्त प्रार्थना करत राहिलो. पण मित्रांनो, देवाचं कार्य आपल्या विचारांच्या पलीकडे आहे. जेव्हा आपण त्याच्यावर अवलंबून राहतो, जेव्हा त्याचा दैवी प्रकाश आपण पाडायला वेळ देतो त्या आत्म्यावर, तेव्हा तो कार्य करतो. आपल्याकडून काही होऊ शकत नाही. त्यावेळेला मित्रांनो, माझी आई आता जेव्हा कॅम्प निघलं होतं त्या कॅम्पला आली आणि देवाचं वचन जिने कधीच तोंडातून काढलं नव्हतं तिने ते वचन रिपीट करत होती, ती प्रार्थना करत होती. आणि मग मला तिथे या मुद्द्याचा अनुभव आला की खरंच परमेश्वर कसं कार्य करतो. मी खूप प्रयत्न करत होतो, मी झटत होतो, मी आईला टोमणे देऊन काही ना काहीतरी बोलून खूप बोलायचो. पण मला जेव्हा हे कळालं की अरे नाही, हे आपल्या प्रयत्नाने नाही होऊ शकत, कार्य करणारा परिवर्तन करणारा तोच तर आहे. माझ्यामधूनच कदाचित चुकीचा ख्रिस्त आईला दिसत असेल. तेव्हा मी पश्चाताप केला, देवाला माफी मागितली. मग मित्रांनो, देवाने त्याच्या वेळेनुसार ते कार्य हळूवारपणे तो करत आहे. आणि माझा विश्वास आहे की तिच्या अंतःकरणामध्ये जेव्हा ती जगामध्ये जाईल, ती उपासना बरोबर तोलून बघेल की एकीकडे ही लोक आहेत जी इतक्या शांततेने उपासना करतात आणि एकीकडे माझी जुनी उपासना कशी आहे, जी गोंधळलेली आहे, नुसता आरडाओरडा आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण तिथे दुसरीकडे लोक शांततेने देवाच्या वचनावर वावपाव करतात, बोलतात, प्रेमाविषयी बोलतात, आपुलकीविषयी बोलतात. हे तिलाच फरक जाणवेल. मित्रांनो, हे दैवी कार्य आहे जे आपल्याकडून नाही होऊ शकत. सरते शेवटी देवाच्या गौरवार्थ ते बरोबर फळ देते, कारण देवाचं वचन त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये पेरलं गेलेलं असतं. पुढचा मुद्दा कोणी वाचेल? आपल्या जीवन कार्यात आपल्याला माहीत पडणार नाही की कोणते बहरून येईल हे की ते, ह्या प्रश्नांचा शहानिशा करण्याचे आपले काम नाही. आपण आपली सेवा केली पाहिजे व परिणाम देवावर सोपवली पाहिजेत. आमेन. 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 मित्रांनो, हे आहे ते आपलं फक्त काम आहे. देवाचं वचन सांगणं, ते बी पेरणं, त्याच्यामधून अंकुर बाहेर काढणं, त्याचा कठोरपणा मृदू मुलायम करणं, हे देवाचं काम आहे. ते देवावर सोपून द्या. फक्त प्रेमाने त्या व्यक्तीच्या सहवासात राहा, बाकी देव बघून घेईल. पण मी खूप हुशार आहे, मी खूप शहाणा आहे, हे गोष्टी मनातून काढून टाका की मलाच बायबलमधलं खूप ज्ञान आहे, मलाच सगळ्या गोष्टी कळतात, मी खूप हुशार आहे, तुझ्यापेक्षा मला जास्त कळतंय. ह्या प्रकारचे वाद त्या व्यक्तीसमोर येऊ देऊ नका. आमेन. त्या व्यक्तीचं, मित्रांनो, ख्रिस्ती विश्वासामध्ये ना आपण ऐकून घ्यायला खूप शिकलं पाहिजे. इतरांचं ऐकून घ्या, जे काही ते बोलतायत ना ते ऐकून घ्या. पण आपलं कसं आहे ना, उलटं झालंय. आपल्याला माझा मुद्दा आधी मांडला गेला पाहिजे हे खूप आवडतं. ते बाकीचं राहू द्या, माझा आधी ऐका, माझा आधी ऐका. नाही, आपण ऐकण्यास तत्पर असलं पाहिजे. वचन सांगतं की तुम्ही ऐकण्यास तत्पर आणि बोलण्यास कसे असा, धीमे असा, मंद असा. म्हणजे काय, हळुवारपणे बोला, समोरच्याला समजेल उमजेल अशा पद्धतीने बोला. फाड 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 करून मला हे वचन माहिती आहे, मला ते वचन माहिती आहे, वाद निर्माण करून आपण खूप लोक मी पाहिलेत, बायबलमधली वचनं इतकी तोंडपाठ असतात, एकानंतर एक वचनं काढतात आणि तोंडावर मारतात. ब्रदर, हे तुम्ही असं बोलताय ना, पण हे वचन तर असं सांगते, मग तुम्ही असं कसं काय खोटं बोलताय, मग त्यामध्ये असं लिहिलंय, इथं असं लिहिलंय. थोडा श्वास घ्या,
समोरच्याला समजून घ्या. वाद जर होत असतील तर तिथून निघून जा, कारण वादामध्ये देवाच्या आत्म्याचं कार्य होत नाही. आमेन. समजताय सगळं मित्रांनो? आमेन. आमेन. कारण व्यक्तीमध्ये कसं परिवर्तन होईल हे आपल्यालाही माहिती नाही. वचन जेव्हा आपण पेरतोय, जेव्हा सगळ्यांना आपण सांगतोय, जेव्हा ते कुणाच्या अंतःकरणामध्ये कसं कार्य करेल, कसं ते त्यांच्या हृदयाला भिडेल हे आपल्याला माहिती नाही. कुठलं उगवेल हे की ते, हे आपण शहानिशा करण्याचं आपलं काम नाहीये. आपण फक्त प्रेमाने त्यांना सांगायचंय. ज्या हृदयाला ते वचन भिडलं जातं, ज्या हृदयाच्या अंतःकरणामध्ये ते बी पेरलं जातं, ते अंतःकरण बरोबर तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला विचारेल की मला आणखीन शिकवा, मला आणखीन प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जाणून घ्यायचंय. ते कार्य करणारा आपला प्रभू येशू आहे. फक्त त्याच्या हातात स्वतःला आपल्याला समर्पित करायचंय. आमेन. पुढे कोणी वाचेल? आमेन. आमेन. वाचू का? हा. सकाळ आपले बी पेर, संध्याकाळी ही आपला हा उद्देशक देवाचा जाहीर करतो की पृथ्वी राहील तोवर पेरणी व कापणी ही व्हायची राहणार नाही. उत्पत्ती ह्या अभिवचनावर भिस्त ठेवून शेतकरी नांगरणीची व पेरणी करीत असतो. आमेन. मित्रांनो, मुद्दा आपल्याला हे सांगतोय, वचन उपदेशक 12:6 मध्ये लिहिलेलं आहे, सकाळ आपले बी पेर. सकाळी आपण सगळ्यांनी बी पेरणं म्हणजे काय की जेव्हा आपण एखाद्याला वचन सांगतो की ती त्याच्यासाठी सकाळ असते. आपण त्या व्यक्तीसाठी जेव्हा बी पेरतो, त्याला वचन सांगतो, संध्याकाळीही आपला हात आवरू नको. म्हणजे संध्याकाळी पण कधी पण वेळ मिळाली तुम्हाला देवाचं वचन सांगण्याची, तर तिथे आपण उभं राहिलं पाहिजे. आपण कारणं नाही सांगितली पाहिजे. मित्रांनो, जर आपण उभे राहिलो नाही ना, तर वचन सांगते की धोंडे ओरडतील. पण धोंड्याने तुमची आणि माझी जागा का घ्यावी? आमेन. समजतंय? त्या धोंड्याने का ओरडावं? माझ्या जागी त्या धोंड्याने का ओरडावं? प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्या जीवनामध्ये परिवर्तन केलंय, तर मी माझी साक्ष जगाला ओरडून सांगेल. गरजेचं नाही की प्रत्येक वेळेला बायबलच घेऊन त्या व्यक्तीच्या तोंडावर मारलं पाहिजे किंवा वचनच घेऊन बोललं पाहिजे. हळुवारपणे त्या व्यक्तीला वेळ द्या. अगोदर तुमची साक्ष सांगा. तुमची साक्षच मित्रांनो इतरांच्या जीवनामध्ये इतकं कार्य करू शकते ना. पण त्या व्यक्तीची ऐकण्याची सुद्धा मनस्थिती बघा. पुष्कळ वेळेला काही लोक मी बघितलेत, मिळाला एखादा व्यक्ती की बळबळ त्याला ओढून आणतात, बळबळ आपली साक्ष सांगतात. असं नका करू. तो व्यक्ती कधी जेव्हा त्रासामध्ये आहे, दुःखामध्ये आहे, त्या संधीचा फायदा घेऊन त्याच्याशी बोला. कारण इतर वेळेला तो व्यक्ती तुमच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नसेल, परंतु वेळ साधून जेव्हा आपण त्याला बोलायला जातो तेव्हा तो तुमचे प्रत्येक शब्द ऐकण्यास आतुर असतो. मराठीमध्ये म्हण आहे ना, जेव्हा तवा गरम असतो तेव्हाच त्याच्यावर भाकरी शेका. बरोबर आहे? यस. आपला प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा मित्रांनो हेच करायचा. बळबळ तो कुणाशी बोलत नव्हता. तो दुःखित अंतःकरणासमोर जाऊन त्यांच्याशी ती हितकूच साधायचा. तो 38 वर्ष दुखणे करायला खालून वरपर्यंत बघून त्याला म्हणतो की तुला बरं होण्याची इच्छा आहे का? त्याच्या अंतःकरणातलं दुःख ओळखून तो त्याच्याशी संवाद साधतो. आपण देखील तसंच असलं पाहिजे. संधी साधा, वेळ बघा. वचन आपल्याला सांगते की सकाळी आपले बी पेर, संध्याकाळीही आपला हात आवरू नको. देवाचा थोर करार जाहीर करतो की पृथ्वी राहील तोवर पेरणी व कापणी ही व्हावयाची राहणार नाहीत. आपण जर पेरणी करतोय तर आपण कापणी सुद्धा करणार. मित्रांनो, आज जी वचनाची पेरणी आपल्या या ग्रुपमध्ये होते त्याची कापणी सुद्धा होईल. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला या जगामधून वेगळं करेल आणि मग तो जो कापणीचा समय आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याचा समय आहे. आपल्याला फक्त आपलं पीक, आपलं फळ देत राहायचं आहे. या अभिवचनावर भिस्त ठेवून शेतकरी नांगरणी व पेरणी करीत असतो. त्याला पूर्ण भरोसा असतो, मी जे बी पेरलेलं आहे त्याच्यातून मला पीक येणारच आहे. तसं तुम्ही आणि मी देखील अपेक्षा ठेवली पाहिजे की जेव्हा मी एखाद्याला वचन सांगतोय तर मी त्याच्यासाठी प्रार्थना करणारच. तो व्यक्ती येईल, मी त्याची वाट बघेल. हे दैवी कार्य आहे मित्रांनो. जेव्हा आपण येशू ख्रिस्तासारखी प्रार्थना करतो ना, तेव्हा आपल्याला पूर्ण खात्री असते की तो व्यक्ती ज्याला मी देवाचं वचन सांगितलंय, मी त्याच्यासाठी रात्रंदिवस प्रार्थना करेल. मी सकाळी पण बी पेरेल, संध्याकाळी पण मी त्याच्यासाठी प्रार्थना करेल आणि मी त्याची सतत आठवण करून
त्याला संधी साधून, त्याला भेटून, त्याच्यासोबत बोलून मी त्याला देवाचं चरित्र सतत सांगत राहील. मग बघा देव त्याच्यामधून कसा अंकुर बाहेर काढतो. आमेन. 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 कुणी हा मुद्दा वाचेल शेवटचा? त्यापेक्षा कमी भरोशाने कार्य करायचे नाही, तर त्याच्या आश्वासनावर पूर्ण भिस्त ठेवावी. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरता मी ते पाठविले ते केल्या वाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही. यशया 55:11. जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेंड्या घेऊन येईल. स्तोत्रसंहिता 126:6. आमेन. आमेन. मित्रांनो, खूप सुंदर वचन आहेत ही दोन्ही, माझे फेवरेट वचन आहेत. वचन काय सांगतं की आध्यात्मिक पेरणीत आपणही यापेक्षा कमी भरोशाने कार्य करायचे नाही. त्या शेतकऱ्यासारखाच भरोसा ठेवून, जसा शेतकऱ्याचा विश्वास असतो की मी पेरणी केली ना, मी कापणी पण करणार, मला त्याच्यातून पीक येणार, माझं उत्पन्न त्याच्यातूनच मला मिळणार आहे, माझा पूर्ण भरोसा आहे. तोच विश्वास आपला असला पाहिजे. मी जर त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करतोय तर त्याच्यामधून मला फळ दिसणारच, त्याच्यामधून अंकुर फुटणारच. ते कार्य करणारा प्रभू आहे, हाच विश्वास आपला असला पाहिजे. तर त्याच्या आश्वासनावर पूर्ण भिस्त ठेवावी. देवाच्या आश्वासनावर आपल्याला भिस्त ठेवायचे. वचन काय सांगते? यशया 55:11. त्याप्रमाणे माझ्या मुखातून, परमेश्वर म्हणते, त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून ज्या कार्याकरिता मी ते पाठवले ते केल्या वाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही. आमेन. मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरासाठी केलेली प्रार्थना, तुमच्या कलिग्ससाठी दिलेला तुमचा वेळ, तुमच्या मित्रांना सांगितलेलं तुमचं वचन परमेश्वर कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही. योग्य वेळेला परमेश्वर तिथे कार्य करतो. ते कार्य इतका चमत्कारिकरित्या घडतं मित्रांनो, आपल्याला समजणार पण नाही की अरे या व्यक्तीला मी कधी काळी बोललो होतो देवाविषयी, परंतु आज तो बदललेला मला दिसतोय, तो देवाची सुवार्ता करताना दिसतोय. मित्रांनो, हे दैवी कार्य इतकं चमत्कारिकरित्या घडतं. आणि जेव्हा ते पीक बाहेर येतं ना, लोक जेव्हा मला माझंच एक उदाहरण मी सांगतो मित्रांनो. आमच्या बायबल स्कूलला मी जेव्हा जायचो लहानपणी, आता मी विधर्मी गोष्टीमध्ये वाढलेला मुलगा, जेव्हा बायबल स्कूलला जायचो त्या गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या, तिथलं वातावरण माझ्यासाठी नवीन होतं. माझ्या तोंडामध्ये शिव्या असायच्या, झोपडपट्टीमध्ये वाढलेल्या असल्यामुळे त्या शिव्या असायच्या, तिथल्याच गोष्टी, तिथलंच वागणूक, तिथलाच पेहराव, विचित्र राहणीमान असताना सुद्धा जेव्हा मी बायबल स्कूलला जायचो तिथल्या आंटी इतक्या धीराने सहन करायच्या. आमच्या मगदलेना आंटी पण आहेत, ज्यांनी मला लहानपणापासून बघितलेलं आहे. त्यांनी इतकं धीराने आम्हाला सहन केलंय, इतक्या धीराने त्यांनी गोष्टी सांगितल्यात, इतकं प्रेम आम्हाला सुंदरतेने दाखवलंय. मित्रांनो, आज जेव्हा आम्ही आमच्या एक आंटी होत्या, सुरेखा आंटी, त्यांना जाऊन भेटलो तर ते इतक्या त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि ते विचारात पडले की हाच तो येशुदास आहे का? किंवा ते मला गणेश नावाने ओळखतात, हाच तो गणेश आहे का जो पूर्वी इतका खटाळ होता, इतका घाण बोलायचा, इतका विचित्र बोलायचा, ज्याची बोलीभाषा व्यवस्थित नव्हती, परंतु आज तो चर्चमध्ये पुढे येऊन बोलतोय, देवाची सेवा करतोय, वचन सांगतोय. हे पीक असतं मित्रांनो. तुम्ही दिलेला वेळ, तुम्ही पेरलेलं पीक हे उगवतच, ते निश्चितपणे फळ देतं, विपुलतेने फळ देतं. पण ते पेरण्यासाठी आपण कष्ट घेणं महत्वाचं आहे. पण जेव्हा ते पीक बाहेर येतं ना, उगवतं ना, तर तुमच्यासारखा आनंदी व्यक्ती दुसरा तिसरा कोणीच नसेल. आमेन. आमेन. वचन पुढे सांगतं, स्तोत्रसंहिता 126:6. जो पेरणीसाठी बी घेऊन रडत रडत बाहेर पडतो. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी रडताय, तुम्ही तुमच्या पतीसाठी रडताय, पत्नीसाठी रडताय, लेकरा बाळांसाठी रडताय. तुम्ही ही बी पेरताय मित्रांनो. जे रडत रडत बाहेर पडतायत बी घेऊन, देवाचं वचन त्यांना सांगतायत, त्यांच्यासाठी प्रार्थना करतायत, ते खात्रीने मित्रांनो तुमच्या सगळ्यांसाठी, माझ्यासाठी हे अभिवचन आहे, तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेंड्या घेऊन येईल. आमेन. हे मी नाही सांगते, हे देवाचं वचन सांगते. हे कार्य करणारा स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमेन. तुम्ही विश्वास ठेवताय मित्रांनो सगळ्यांनी? हा तो दैवी चमत्कार आहे.
जो वाढीचा नियम देवाने निसर्गामध्ये घातलाय ना, तो ते परिवर्तन घडून आणतोच. फक्त आपल्याला धीराने वाढ बघायची, त्याला समर्पित व्हायचे की प्रभू आत्तापर्यंत मी झटत राहिलो, पण इथून पुढे मी झटणार नाही, तर मी तुझ्या कार्याला मोकळीकता देतो, तुझ्या दैविक किरणांना मोकळीकता देतो. तू कार्य कर, तू आमच्या घरामध्ये आमच्या कुटुंबियांमध्ये परिवर्तन घडून आण, त्याच्यावर अवलंबून राहा. कारण वचन सांगते, जो पेरणीसाठी बी घेऊन रडत रडत बाहेर पडतो, तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेंड्या घेऊन येईल. आमेन. पेंड्या घेऊन येणं म्हणजे त्या व्यक्तीला जिंकणं आहे मित्रांनो. आपल्या पतीला जिंकणं, आपल्या पत्नीला जिंकणं, आपल्या लेकरा बाळांना जिंकणं याला म्हणतात. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देव. माझा विश्वास आहे मित्रांनो, हे तुम्हाला कळतंय वचन. जे दाखला आपण शिकतोय की पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा, ही आपल्याला त्याच गोष्टी शिकवते मित्रांनो, की धीराने त्या व्यक्तीची वाट पाहून त्याच्यामधून उत्पन्न येण्याची वाट पाहणं आणि विश्वास ठेवणं की मला हे उत्पन्न मिळणारच आहे. आमेन. 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 आपण प्रार्थना करूयात.